जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांच्या पोशिंद्याला दीर्घायुष्य लाभो। माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते आमदार डॉक्टर विजयकुमार गावित हे 4 महिन्याच्या अथक संघर्षानंतर बरे झाले आहेत। त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांना आनंद झालाय। लाख मरोत परंतु लाखांचा पोशिंदा न मरो अशी एक म्हण आहे। लाखांच्या पोशिंद्याला अनेक आशीर्वाद असतात। चांगले कर्म केले की माणूस संकटातून सावरतो, परमेश्वर अशा संकटातून बाहेर काढतो। डॉक्टर विजयकुमार गावित कार्यमग्न नेते आरोग्याच्या सबबीमुळे पहिल्यांदाच ते 4 महिने विश्रांतीसाठी हॉस्पिटलमध्ये होते। अन्यथा सतत योजनांचा विचार करणारे, अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन त्यांना झापणारे साहेब आम्ही पाहिले आहेत। पाणी टंचाईच्या अनेक बैठकांना मी उपस्थिती राहिलो आहे। त्या बैठका म्हणजे साहेबांचा अभ्यास किती दांडगा आहे ते कळायचे। तलाठी, ग्रामसेवक यांना झापल्यानंतर बैठकीनंतर हेच साहेब प्रेमाने समजवताना पाहिले आहेत। नाशिक व मुंबई येथे उपचार सुरू असताना गावित कुटुंबीय साहेबांसोबत रात्रंदिवस होते। कुमुदिनीताई, हिनाताई व सुप्रियाताई हे सर्वच आपल्या आधारस्तंभाची काळजी घेत होते। आपल्या पित्याप्रती डॉक्टर हिनाताई यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, ती त्यांच्या शब्दात। आज अनेक दिवसांनी मन शांत झाले। पूर्ण 4 महिने रुग्णालयाच्या त्या भिंती, डॉक्टरांचे शब्द, मशीनचे आवाज, काळजीने भरलेल्या रात्री आणि डोळ्यात सतत असलेली प्रार्थना, हे सगळं जगताना आतून किती तुटलो होतो हे फक्त आम्हालाच माहीत। मी, आई आणि माझी लहान बहीण, आमच्या तिघींचं आयुष्य जणू त्या हॉस्पिटलच्या एका खोलीत थांबून गेलं होतं। आईच्या डोळ्यात सतत काळजी होती, माझ्या मनात भीती होती आणि माझ्या छोट्या बहिणीच्या चेहऱ्यावरचं हसूही कुठेतरी हरवलं होतं। रोज देवाला एकच प्रार्थना, फक्त बाबा बरे होऊ दे। पण या कठीण काळात आम्ही एकटे नव्हतो। आमचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, हितचिंतक आणि आमचे कार्यकर्ते सतत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। कधी धीर दिला, कधी मदतीचा हात दिला, तर कधी फक्त सगळं ठीक होईल हे शब्द बोलून जगण्याची ताकद दिली। तुमच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे आणि प्रार्थनांमुळेच आम्ही हा कठीण काळ पार करू शकलो। आज बाबा घरी परत आले। दार उघडून त्यांना पुन्हा आपल्या घरात येताना पाहिलं आणि नकळत डोळे पाणावले। कारण त्या क्षणी असं वाटलं की आमचं हरवलेलं सुख पुन्हा घरी आलं, घरात पुन्हा हसू आलं, जीवाला पुन्हा आधार मिळाला। बाबा म्हणजे फक्त व्यक्ती नसतात, ते संपूर्ण कुटुंबाचा धीर असतात, सावली असतात, जगण्याची ताकद असतात। देवाचे मनापासून आभार आणि या कठीण काळात आमच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या, साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण आयुष्यभर राहील। आता फक्त एकच प्रार्थना, बाबा कायम निरोगी, आनंदी आणि आमच्यासोबत राहोत। ह्या भावना एका कन्येच्या आहेत। प्रेम, जिव्हाळा आणि पिता हेच खरे छत्र असते, हे ह्या शब्दातून अधोरेखित होते। पुत्रांपेक्षा कन्याच अधिक आपल्या पित्याला समजू शकते। म्हणूनच डॉक्टर विजयकुमार गावित हे जेव्हा बरे झाले तेव्हा त्यांचे स्वागत औक्षवण करण्यात आले, फुलांचा सडा टाकण्यात आला। घरात व्हिडिओग्राफर व्यतिरिक्त 2-3 व्यक्ती दिसतायत। अतिशय हा भावनिक क्षण। गेल्या 4 महिन्यात एक गोष्ट डॉक्टर हिनाताई आणि कुटुंबियांना कळाली। आमदारकी, मंत्रिपदापेक्षा आरोग्य ही संपत्ती असते। सरसलामत तो पगडी 50 हे ब्रीद लक्षात घेतले पाहिजे। राजकारणात पदे मिळतील व जातीलही, परंतु आपला आधारस्तंभ हा कायम जगला पाहिजे। यासाठी आपण यापुढेही काळजी घ्याल, कारण या जिल्ह्याला पोशिंदा हवाय। होय, सार्वजनिक क्षेत्रात काम करणारा नेता, अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणारा नेता हा पोशिंदाच असतो। अशा पोशिंद्याला दीर्घायुष्य लाभो हीच आमच्यासह तमाम प्रेमींच्या भावना आहेत।